मोदींच्या प्रचार सभेचा धडाका कायम आहे, कारण आज सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली दुसरी सभा गोंदियामध्ये होणार आहे। संध्याकाळी ठीक 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांचा जिल्हा असल्यामुळे मोदी या सभेत काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पेटली आहे। आणि या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये थेट लढत आहे। याशिवाय राजेंद्र पटले यांचंही अपक्षातून आव्हान आहे, हे सुद्धा पक्ष म्हणून रिंगणात उभे ठाकले आहेत। भाजपचे संजय मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे असा या ठिकाणी सामना आहे। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा गड आघाडीचा गड मानला जातो आणि या गडामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याने गेल्या अनेक दिवसांच्या प्रचार सभा पाहिल्या तर नरेंद्र मोदी यांनी पवारांवर थेट शरसंधान डागलेलं होतं। त्यामुळे आज गोंदियात येऊन पंतप्रधान काय बोलणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। पुढची बातमी आहे भाजपा संदर्भात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना नक्की झालंय तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, कारण निवडणूक प्रचारादरम्यान दानवे वारंवार चुकीचं विधान करून वाद ओढवून घेत आहेत। कालही दानवेंनी भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना चक्क हेलिकॉप्टरचा पायलट असं संबोधलेलं आहे। विशेष म्हणजे जालन्यातल्या सभेत दानवेंनी ही चूक केल्यावर त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात हशा पिकलाय। याआधी सुद्धा पाकिस्तानने भारताचे 40 अतिरेकी मारले असं विधान त्यांनी केलेलं होतं, वाद झालेला होता। त्यानंतर आता अभिनंदन हेलिकॉप्टरचा पायलट म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत। मित्र 24 तासाच्या आत तुम्ही चॅनलवर पाहिला असाल की पाकिस्तानच्या सैन्याने अभिनंदन आपल्या देशामध्ये आणून सोडला। अरे एक पोलीसवाला आमची सायकल पकडतो, मोटरसायकल पकडतो, टेबल शीट जर धरलं तर 4 दिवस कोर्टातून सोडून आणायला लागते, आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट यार 24 तासात सोडून आणला, आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट यार 24 तासात सोडून आणला, आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट यार 24 तासात सोडून आणला, असा प्रधानमंत्री या देशाला पाहिजे। काय म्हणावं दानवेंना खरं तर निरुत्तर व्हायला होतं। एकीकडे लक्ष्मी दर्शनचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलेला असताना आज मात्र पुन्हा एकदा दानवेंचं हे विधान समोर येत आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। माझ्या कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये असं खणखणीत प्रत्युत्तर देतात शरद पवार। कोल्हापूरमध्ये ते काल बोलत होते। वर्धेच्या सभेत मोदींनी पवारांवर वैयक्तिक टीका केली। पवारांच्या कुटुंबात कलह सुरू आहे, अजित पवार पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, अशी अनेक प्रकारे मोदींनी शरद पवारांवर पॉवरफुल टीका केल्यानंतर मात्र आता पवारांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय। शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है। पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है और स्थिति ये है कि पवार साहब के भतीजे धीरे धीरे पार्टी पर कब्जा करने के लिए सोगटी बिछा रहे हैं। आता राहिलं का माझ्या कुटुंबाची त्यांना काळजी वाटत। या कोल्हापुरामध्ये राजांनी साम्राज्य जतन करण्याच्या त्यांची खबरदारी घेतली, आणि या राज्याला दिशा देण्याच्या त्यांची खबरदारी त्यांनी घेतली। पंचगंगेचं पाणी कुणी प्यायला असेल आणि या मातीमध्ये कुणी वाढलं असेल तर त्यांच्याकडून चुकीचं मार्गदर्शन कदापि होणार नाही, ते या ठिकाणी झालेच नाही। आणि त्यामुळं मोदी साहेबांनी त्या समस्येची चिंता करण्याचं कारण आहे। यानंतर बातमी बारामतीची आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना यावेळी भाजपकडून कडवं आव्हान मिळालंय। त्यामुळेच बारामती मतदारसंघातल्या सगळ्याच गटातटांना एकत्र आणण्याकरता खुद्द शरद पवारच कामाला लागली आहेत। तर सखा पाटलांना हरवताना जॉर्ज फर्नांडिस असं म्हणाले होते की आपण सखा पाटलांना हरवू शकता। आज बारामतीमधील जनता असं म्हणते की आम्ही ह्या आघाडीला आणि राष्ट्रवादीला हरवू, आणि एक चमत्कार तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात दिसेल, कारण लोकांची नाडी आम्ही ओळखलेली आहे।
बारामती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा अभेद्य गड. पण काहीही करून बारामतीच्या गडाला खिंडार पाडण्याचा जणू चंगच भाजपच्या नेत्यांनी बांधलाय. कांचन कुल यांच्या रूपानं तोडीस तोड उमेदवार देत भाजपनं बारामतीत कमळ फुलवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील 10ही मतदारसंघ जिंकण्याच्या भाजपच्या मनसुब्यांनी पवार कुटुंबाची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. कारण 2014च्या लोकसभा निवडणुकीत हा गड राखताना राष्ट्रवादीला अक्षरशः घाम फुटला होता. 2004च्या निवडणुकीत पवारांना तब्बल 4,22,000चं मताधिक्य मिळालं. 2009च्या निवडणुकीत 3,36,000चं मताधिक्य मिळालं. पण 2014च्या मोदी लाटेत रासपच्या महादेव जानकरांकडून सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज मिळाली. सुप्रिया सुळे यांचा केवळ 69,719 मतांनी थोडक्यात विजय झाला. 2014 मध्ये दुधानं तोंड पोळल्यानंतर पवार कुटुंबानं आता ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आपल्या मुलीसाठी शरद पवारांना अशी धावाधाव करावी लागतीये. आधी अजित पवार आणि आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. 2014च्या निवडणुकीत भाजपला दौंड, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं. तर इंदापूर, भोर आणि बारामतीनं त्यांना तारलं. त्यामुळेच आजवर टार्गेट असलेल्या इंदापूरकरांचा राजकीय भाव वधारलाय. मी आयुष्यात प्रत्येक गोष्ट फार सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेते आणि प्रत्येक परीक्षेला मी चांगल्या अभ्यास करूनच बसते. म्हणूनच मी देशात अव्वल नंबरची खासदार म्हणून 5 वर्षात पास झाले. आजवर बारामतीचा किल्ला सर करण्याचा विरोधकांचा मनसुबा कधीच तडीस गेला नाही. पण यावेळी भाजपनं पहिल्यांदाच सगळी ताकद पणाला लावून बारामतीवर स्वारी केली आहे. त्यामुळेच उभ्या महाराष्ट्राच्या नजरा बारामतीच्या या लढाईकडे लागल्यात. जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती. त्यामुळे लढाई काही सोपी नाही असंच म्हणायला हवं. अखेर काँग्रेसनं पुण्यातील लोकसभेचा उमेदवार जाहीर केलाय. मोहन जोशींना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यामुळे आता गिरीश बापट विरोधात मोहन जोशी अशी लढत होणार असली तरीही या दोघांमधल्या मैत्रीविषयी चर्चा मात्र रंगतीये. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 48 तास उरले असताना अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला. नुकतेच काँग्रेसवासी झालेले प्रवीण गायकवाड आणि अरविंद शिंदेंना मागे टाकत मोहन जोशींनी लोकसभेचं तिकीट मिळवलंय. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवीण गायकवाडांच्या नावासाठी आग्रही होतं. त्यासाठी पुण्यापासून दिल्लीपर्यंत बरीच खलबतं झाली. मात्र गायकवाडांच्या नावाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या गायकवाडांच्या उमेदवारीविषयी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची झलक गायकवाडांच्या काँग्रेस प्रवेशावेळी पाहायला मिळाली होती. काँग्रेस नेत्यांनी प्रवीण गायकवाड यांना साधी खुर्चीही दिली नव्हती. काँग्रेस हायकमांडनं राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून मोहन जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. जे भाजपचे या ठिकाणी खासदार म्हणून होते त्यांना का बदलावं लागलं आणि दुसऱ्या उमेदवाराला का या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागली, यातच पुणेकरांचा आणि काँग्रेस पक्षाचा विजय हा नक्की झालेला आहे. आणि ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू असा मला या ठिकाणी सार्थ विश्वास आहे. काँग्रेस प्रवेशापूर्वी प्रवीण गायकवाडांनी काँग्रेस हायकमांड आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. ही टीका त्यांना भोवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता पुण्यात गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी अशी थेट लढत होणार असून विशेष म्हणजे दोन मित्र एकमेकांसमोर उभे ठाकलेत. गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यातली राजकारणापलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे मोहन जोशींना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यातल्या मैत्रीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बरोबरी जायचं, मोदीजींचं फडणवीसांचं काम, त्या जनतेत केलेला विकास सांगायचा आणि 23 तारखेनंतर पुढच्या 23 तारखेला विजय उत्सव साजरा करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण देतो. गिरीश बापट आणि मोहन जोशी या दोघांनाही लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. आता या दोन मित्रांची निवडणुकीच्या रिंगणात लढत रंगणार असून ही मैत्रीपूर्ण लढत तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. प्रचाराच्या दरम्यान, भाषणादरम्यान प्रत्येकाची एक वेगवेगळी रूपं समोर येत आहेत. पुढची बातमी याच संदर्भातली आहे, कारण माझ्या नादाला लागाल तर पाठ सोलटवून टाकेन. संजीव नाईक यांच्या वेळी मी जेवढा गंभीर नव्हतो तेवढा आता आहे, हे वक्तव्य करतायत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक. ठाण्यात आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते आणि याच वेळी मात्र एरवी परखड मतं व्यक्त करणारे जितेंद्र आव्हाड कवीच्या भूमिकेत पाहायला मिळालेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय. मोदी जी जरा मुद्दे पे आइए, मुद्दों से भागना छोड़ दीजिए. मोदी जी मुद्दे पे आइए. पाकिस्तान पे आप चाहे जितना बोलिए, लेकिन चुनाव भारत में है तो उस पर भी थोड़ा पहल कीजिए. मोदी जी मुद्दे पे आइए. जब चाहे आप पाकिस्तान पे बम फेंकिए, चाहे उसके लिए आप राफेल लेके जाइए, लेकिन राफेल की कीमत तो बताइए. मोदी जी मुद्दे पे आइए. 15 लाख का सूट बंधन के पहनिए, लेकिन गरीबों के चड्डी बॉडी का इंतजाम तो कीजिए. मोदी जी मुद्दे पे आइए. लोकसभा निवडणुकीची रणधुमाई शिगेला पोहोचली आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप करताना अनेकदा नेत्यांकडून खालची पातळी गाठली जाते. कोणतंही भान न बाळगता वाचाळवीरांनी टिक्का टिप्पणी केलेली आता आम्ही दाखवणार आहोत. अर्थातच उचलली जीभ या सदरातून. आप गौर करो, कह रहा है मैं जा रहा था, देखा एक गैस ले जा रहे थे, नाला था, पाइप डाला, नाले में से गैस निकली, चाय बनाया. क्या है? ऐसा वजीर आजम चाहिए क्या? ऐसा वजीर आजम चाहिए हिंदुस्तान को? फिर क्या बोलता है? वो महाभारत के टाइम पे वाहन थी, सेलफोन भी था, बोला भाई एरोप्लेन था. फिर क्या बोले? प्लास्टिक सर्जरी भी थी. तो एक नेता तो बड़ी जोर जोर बोलते हैं, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए. उन्हें अच्छे दिन दिखाई नहीं देते. अरे स्कर्ट वाली बाई साड़ी पहनकर मंदिर में शीश नवाने लगी. गंगा जल से परहेज करने वाले लोग गंगा जल का आचमन करने लगे. आपको सोचना होगा कि कमल चाहिए या क्या चाहिए. कमल 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 कमल. इतना कमल कर देना, इतना कमल कर देना, माँ लक्ष्मी आपके दरवाजे पे, आपके घर पे आने पे मजबूर हो जाए. कमल 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 पे